पाणी पुरवठ्याची योजना आहे। डायरेक्ट तळ्यातनं पाणी गावच्या नळाला, त्या टाकीत कधी ब्लिचिंग पावडरचा नाही वापर आणि तुरटीचा वापर नाही। खरेदी नुसती केली ती खरेदी आता ग्रामपंचायत उघडा म्हणलं तरी ग्रामपंचायतचा ग्रामसेवक चाललाय धाराशिवला, अशी उडवाउडी प्रत्येक वेळेस भाषा। तळ्यानं डायरेक्ट पाणी नळाला। पावडर खरेदी केलेला एक ग्रामपंचायत मधला साठ्याचा फोटो होता, त्यांनी काय तर 4थ्या महिन्यात खरेदी केलेली आहे। बोला वापरच केला नाही, नुसती खरेदी करून ठेवली, म्हणजे फक्त दाखवायचं पैसे उचलण्यासाठी खरेदी करून ठेवली। कोणत्या बाहेर पाण्यात आणि त्यांनी काय टाकलेलं नाही, काय नाही, तसंच दूषित पाणी चालू आहे। गटरीचा पण तसाच विषय आहे। आणि बघा तारखेचा जिओ टॅग मधला फोटो आहे माझ्याकडे। आता जरी ग्रामपंचायत मध्ये गेलं तरी ही पोती हाय अशी आहे ती, त्याचा वापरच केला नाही का आणखीन, म्हणजे त्याचा वापर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामपंचायतनं पहिल्या बॉडीनं हापसा पाडला इथं। तर त्या हापशामध्ये गटरीचं पाणी त्या हापशाच्या त्या दांडक्यानं आतमध्ये चाललंय आणि तीच पाणी त्या शाळेला पिण्यासाठी आहे। आता काल परवा एक जणांना आरोचं काय तर दिलंय बजेट, पण त्याने काय बसवलं नाही। तुम्ही त्या शाळेमध्ये गेलं तर पाणी हीच पाणी विद्यार्थी चालू आहे बंद पाणी बघा, पाण्याची घाण बघा तुम्ही, बघा जंतू आहेत ह्याच्यामध्ये, पूर्ण जंतू आहेत पाण्यामध्ये। आम्ही त्या आता सध्या हापसून काढलेलं पाणी आहे। अंगणवाडीला लहान लेकरांना रोड नाही व्यवस्थित, अंगणवाडी पडायला झालेली आहे आणि खिडक्या व्यवस्थित नाही, त्या संडास बाथरूम काहीच नाही। मागणी केली 2-3 वर्ष झालं ग्रामपंचायतमध्ये आणि ऑफिसला पण कळवले। बाथरूमचं लहान लेकरांना असं बाहेर इकडं जावा बाहेर म्हणलं का गाड्या वाहनं येते, ती आम्हाला इथं येऊन उभाच राहावं लागते लेकरांपाशी। एखाद्या वेळेस लहान लेकरं आहे त्यांना काय कळते, गेली गाडी एखादी काय ती काय मुद्दाम करत नसते ती, पण गेली ब्रेक नाही दाबला लहान लेकरांना अडचणच आहे ती। आमच्या अंगणवाडीला ही समोर सगळं स्वच्छता, पाठीमाग घाण आहे सगळी, ही गटर इथनं सगळं घाण पाणी इथनं जाते आणि पलीकडे तिथं अंगणवाडीच्या कडेला सगळं साठते। इमारत पाण्यानं ह्याच्यामुळे भिंती नुसत्या कुजल्याने झाल्या त्या आणि ती पडायला झाली। अंगणवाडी दिलाय की प्रस्ताव ग्रामपंचायतमध्ये दिलाय आणि ऑफिसला पण दिलाय।